40+ या संघाने आणि त्यांना बाई सुद्धा मिळाली, म्हणजे लगातार 2 मॅचेस जिंकले टेंभोडा संघ. माझ्या समवेत शंकुनाथ गडगे स्कोरिंगच्या भूमिकेत आपण पाहतोय. ही मॅच आपण पाहतोय माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर आणि हाय डेफिनेशन आपण लाईव्हची सेवा पाहतोय. चंद्रकांत दादा पोपेडा प्रोप्रायटर आणि आपण ऋषी गायकवाड यांना पाहू शकता आपण ॲज अ ऑपरेटर. आणि गोवर्धन पालेकर साहेबांचं आगमन झालं, त्यांच्यासाठी थांबलं होतं कारण महत्त्वाचा खेळाडू आहे आणि खेळाडू जेव्हा येत नाही तर त्यासाठी नक्कीच संघ थांबतो. आणि गोवर्धन पालेकर जर असतील तर 100% थांबणं गरजेचं आहे, कारण ऑलराऊंडर भूमिकेत आपण गोवर्धन पालेकर यांना पाहतोय. चला मॅचला सुरू होत आहे. प्रदीप पाटील ऑन अ बॉलिंग ट्रॅक, समोर फलंदाज महेश भोईर, नॉन स्ट्राईकला आपण यशवंत यांना पाहू शकतो. दोनही ऑलराऊंडर खेळाडू आपण पाहू शकतो आता क्रीजवर फलंदाजी करत असताना खारघर 40+ संघासाठी. प्रदीप पाटील ऑन अ बॉलिंग ट्रॅक, समोर महेश भोईर. कशा पद्धतीने सामना रंगेल याकडे सर्वांचं लक्ष असेल. पहिला श्री गणेश, पहिला चेंडू या स्पर्धेतला आजच्या दिवसातला हा तिसरा सामना आपण पाहू शकतो वलवली 40+ आणि खारघर 40+ या संघांमध्ये. नितीन भाई आपण इथे पाहू शकता आलेत. नितीनभाई पाटील खारघरचे एक दमदार व्यक्तिमत्व. अजून एक भाऊ मिसिंग दिसतात, ते आले नाही वाटतं आज. आणि त्यांचे वडील, त्यांचं एक नाव कौतुक केलं पाहिजे, कारण आम्ही जेव्हापासून खारघर विभागामध्ये खेळतोय तेव्हापासून सर्वात जास्त प्रेम करणारं व्यक्तिमत्व असेल तर त्यांचे वडील आमच्यावर. आणि असे म्हणजे क्रिकेटचा एवढा त्यांना वेळ आहे, म्हणजे आनंद घेण्यासाठी कोणतीही स्पर्धा असेल, कुठेही स्पर्धा असेल त्यांना तुम्ही पाहू शकता. आणि प्रत्येक खेळाडूला ओळखतात, प्रत्येक खेळाडूला नावाशी ओळखणारं व्यक्तिमत्व. राम पाटील मामा आपण त्यांना म्हणू शकतो, कारण एक जबरदस्त व्यक्तिमत्व. पहिला बॉल प्रदीप पाटील, पहिला चेंडू टुवर्ड्स आपण कव्हर्सला ड्राईव्ह केलाय बॉलला. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारच्या दिशेने आणि पहिल्याच बॉलला हा आला चौकार महेशच्या बॅटमधून. श्री गणेश झाले 4 धावांनी. प्रदीपच्या पहिल्याच बॉलचा समाचार घेतला आला. चुकी केली अशी वाटते, कारण महेश भोईरला विकेटवर टिकणं खूप गरजेचं होतं. जर आपण पाहिलं कंटिन्युअसली प्रॅक्टिसमध्ये असणारा हा फलंदाज मात्र दुसऱ्या बॉलला आपला विकेट गमावतोय आणि मात्र थोडंसं बॅकफुटला आपल्या संघाला नक्की उठवेल. मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी आपण नितीन भाईला पाहतोय. यशवंत आणि नितीन ही जोडी खूप महत्त्वाची आहे, कारण खारघरचा विचार केला तर आज प्लेयर्स पण कमी आलेत आणि जेवढे प्लेयर्स आलेत ते रुपेश भाईच्या प्रेमापोटी महेश भोईर जमा करून आणले. आणि आता मात्र पहिल्या बॉलला चौकार आला, दुसऱ्या बॉलला विकेट मिळाली. 2 चेंडू फेकले प्रदीपने, तिसरा चेंडू समोर फलंदाज आपण भाई यांना पाहू शकतो. हॅलो 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 माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. प्रत्येक 2-2 बॉलला एक फिल्डर येईल वाटतं आज. हॅलो महेंद्र माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. ओके. प्रदीप याचा बॉल, चेंडू शॉटला चेंडू आपण पाहिला, जबरदस्त बॅकफुटला कट ऑफ केला. ज्या पद्धतीने बॅकफुटला झाला कनेक्ट प्रॉपर आहे, चौकार आला. आणि आता मात्र या ओव्हर मधला दुसरा चौकार आपण तिसऱ्या चेंडूवर पाहतोय. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 8, लॉस ऑफ 1 विकेट.
आता मात्र पुन्हा तेच घडलंय. ज्या पहिल्या बॉलला चौकार आला की दुसऱ्या बॉलला विकेट, तिसऱ्या बॉलला चौकार आला, चौथ्या बॉलला विकेट आणि आता मात्र कुठेतरी दमछाक होते खारघर संघाची. बॅक टू बॅक विकेट्स आपल्याला बघायला मिळत आहेत आणि वलवली संघाचं कौतुक केलं पाहिजे प्रदीपने. जसा पहिल्या बॉलला लॉफ्ट केला त्याच्यानंतर कव्हर केलं, परत चौकाराला परत कव्हर अप केलं आणि अशा बॅक टू बॅक विकेट म्हणजे चौकार विकेट चौकार विकेट असं आपण या ओव्हरमध्ये समीकरण पाहतोय. फलंदाज जातोय फलंदाजीसाठी. प्रेम पाटील यावेळेस लय धिंगाणा आहे बरं का, नावातच दहशत दहशत म्हणजे डीजे एक मिनिट माहिती ना मग असं. लावलं. पाहू शकता आपण जेवायला बसलेत धरणाचे प्लेयर्स आहेत. दिसत लहू शेठ भोईर सुद्धा आपण जेवणाचा आस्वाद घेताना आपण पाहतोय. प्रमोदजी भोपी तिथे जेवणाची सोय करत असताना आणि चांगला आस्वाद आहे आणि आजचा महत्वाचा दिवस सुद्धा आहे. चांगलं चिकन, त्याचबरोबर आमच्या चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आणि याच दरम्यान आमचे रणजित दादा पाटील टेंबोडेचे एक जबरदस्त प्लेयर ज्याने कित्येक काळ क्रिकेटमध्ये आपला फलंदाजीने गाजवला, तेच रणजित दादा पाटील यांचं आगमन होतंय. तुमचं सहर्ष स्वागत पालेश्वरी 40+ संघाकडून आणि ग्रामस्थ मंडळ पाले बुद्रुक यांच्याकडून. याचबरोबर 2000चं धनराशी सुद्धा या स्पर्धेसाठी आली विलास पाटील आणि रणजित दादा पाटील यांच्याकडून. नेगेटिव्ह चेंडू नंतर आता ही लावेत होती, दत्ता मात्र तिथे पोहोचू शकला नाही आणि एकाला 2 मध्ये कन्वर्ट करतोय. मिस फिल्डिंग, कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय मात्र बॅकअप मिळत नाहीये. सत्यावन दादा थोडेसे नाराज इथे दिसत आहेत आणि या 2 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावर पाहतोय. एंड ऑफ द दिस ओव्हर आपण धावसंख्या पाहतोय 10, लॉस ऑफ 2 विकेट्स. चला जरा स्पीडअप करायचंय, खूप उशीर करताय सत्यवान दादा, खूप उशीर करताय आपण. एक ओव्हरला जवळजवळ आपण 8 मिनिटं घेतली. सत्यवान दादा मात्र यांना पॅनल्टी द्यावी लागेल, कारण काल पण एकच मॅच करून ते लगेच पळून गेले आणि स्पेशलिस्ट समालोचक म्हणून त्यांचं नाव रुपेश शुल्वेकर यांनी नोंद केली. आणि प्रीतमभाई आज सत्यवान जे मात्रे समालोचन करतीलच अशा आपण आशा बाळगूया 100%. आणि अशोक पालेकर येत आहे समोर. फलंदाज यशवंत पूर्ण 1 ओव्हर नॉन स्ट्राईकला थांबला यशवंत, त्याच्यानंतर स्ट्राईक मिळतीये आणि आता यशवंतला आपली जबाबदारी पेलावी लागेल, कारण महेश भोईर नितीनबाई जेव्हा परतले एक चौकार मारून त्याच्यानंतर थोडासा संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. जे संघर्ष आपण जीवनामध्ये करतोय ते संघर्ष मैदानात करावा लागेल. आता मात्र फुलटा चेंडू, टायमिंग साधता आला नाही मात्र एज लागले. बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट असली त्याच्यामुळे चौकार गेला आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 14. पहिल्या ओव्हरमध्ये पण एक चौकार आला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवर चौकार आला. त्याचबरोबर प्रीतमभाई पाहिलं तर आमचे सन्मान्य एक दमदार व्यक्तिमत्व आणि पालेश्वरी 40+ एक आघाडीचे प्लेयर्स मोहन बारसे यांचे इथे आगमन झाले आहे की आपण अतिथी मंचावर यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. मोहन बारसे या आपण मंचावरती. धन्यवाद. याच दरम्यान अशोक पालेकरच्या पहिल्या चेंडूवर चौकार आला शकुनात. त्या जबरदस्त आपण पाहिलं, एज लागली पण रन कशाही होते पण रन झाले पाहिजेत आणि प्रत्येक खेळाडूने पहिल्या बॉलला चौकार मारलाय. म्हणजे महेश भोरने पहिल्या बॉलला चौकार मारला, नितीन पाटीलने चौकार मारला आणि त्याच्यानंतर यशवंत याच्या बॅटमधून चौकार पहिल्या चेंडूवर. आता मात्र फुल चेंडू सोडणार नाही यशवंत. अशा पद्धतीच्या बॉलला कधी सोडत नाही आणि चांगला षटकार आला आणि षटकाराने धावफलक वाढतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 20 याच्यावर, लॉस ऑफ 2 विकेट्स. होता आणि जबरदस्त षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज अशोकच्या बॅटमध्ये आल्या. पहिला एज लागली, मिसफिल्डिंग झाली आणि ती चौकार आला
आणि आता मात्र चांगलं कमबॅक. अशोकची ओळख आहे, अशोककडे व्हेरिएशन्स खूप जास्त आहेत. अशोकचा विचार केला तर आपल्या विभागातील मी म्हणेन पहिला आउटस्विंग गोलंदाज जर कोण असेल त्याला स्पिन करण्याची ताकद होती तो अशोक पालेकर आपण बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय. तोच अशोक पालेकर, एक जबरदस्त शिस्तबद्ध खेळाडू. आणि आता मात्र पुन्हा फुलटास, वारंवार चुकी करतोय. जेव्हा लाईन आणि लेंथ मिळाली त्याच्यानंतर ही चुकी एक्सेप्ट करणार नाही वळवळ संघ. आणि आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 14 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 24. कमबॅक. गोलंदाज काही करू शकत नाही. पहिल्या बॉलला मिसफिल्डिंग तिथे झाली, त्याच्यानंतर झेल सुटली आणि त्यानंतर 2 बॉल डॉट आणि 3 बॉलला 3 बाउंड्रीज मिळाल्या. त्याच्यामध्ये चौकार, षटकार आणि चौकार. डीजे याचबरोबर आमचे दमदार व्यक्तिमत्व असणारे सन्माननीय आयुष्य एंटरप्राइजेसचे सन्माननीय अजयजी मोरावकर साहेब यांचं इथे शुभागमन झालं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. या सर्व महेंद्र यांचा पहिला चेंडू फेकला गेला. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव मिळाली. प्रेम याच्या बॅट मधून आली मला वाटतं. आणि आजचा पूर्ण जो जेवणाचा जो तुम्ही आस्वाद घेताय हे आम्हाला पूर्ण कमिटीला म्हणजे आयोजन कमिटीला अजयजी मोरावकर यांच्या माध्यमातून आलंय. पूर्ण चिकनचं जो जेवण आहे अजयजी मोरावकर यांच्या माध्यमातून आलंय. काल व्हेजचं जेवण होतं हे जितेश जी मात्रे यांच्या माध्यमातून आलंय. तुमचं दोघांचं अन्नदात्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद मानतो पूर्ण कमिटीच्या वतीने. आणि आता मात्र दुसरा चेंडू निर्धाव. महेंद्र पाटील एक कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो तोच महेंद्र पाटील आपण मैदानात पाहतोय गोलंदाजी करत असताना. समोर यशवंत पुन्हा फ्रंट फुटला येऊन थोडस टॅप करण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाली आणि एका धावामध्ये समाधान मांडतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केली 2. आपण स्कोरबोर्डवर धावा पाहतोय 26. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2च विकेट आतापर्यंत गेलेत. आता महेंद्र पाटील यांचा चांगला खोलवर चेंडू आपण पाहिला. टॅप करण्याचा प्रयत्न, टायमिंग साधता आला नाही. मात्र एक चोरटी धाव मिळाली आणि चोरटी धावच्या धावसंख्या धावफलकावर पाहतोय 27. लॉस ऑफ 2 विकेट्स. आपण 27 धावा पाहतोय ज्याच्यामध्ये महेश भोईर आणि नितीन हा परतलाय. एक चौकारच्या कॉन्ट्रीब्युशन्स मध्ये. महेंद्र पाटील याचा पुढे येऊन सरसावला फटका. बॉल ट्रॅव्हल करतोय 6 धावांसाठी. षटकार आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 33. लॉस ऑफ 2 विकेट्स. शकता 9 धावा खर्च केले, त्याच्यामध्ये मोठं षटकार पाहायला मिळालं जो फ्रंट फुटला आला
आणि जबरदस्त सिक्स पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने शॉट मारण्याचा प्रयत्न, मात्र बॉलला टायमिंग साधता आलं नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं बॅकअप महेंद्र पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक धाव मिळाली आणि एका धावाने धावसंख्या धावफलकावर पाहतोय 34 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. पाणी जर लागलं तर सांगायचंय लगेच. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 34. लॉस ऑफ 2 विकेट्स, ज्यामध्ये महेश भोईर ज्याच्यावर पूर्णपणे जबाबदारी होती, ती जबाबदारी आता पूर्ण खांद्यावर घेतोय तो म्हणजे यशवंतची ओळख आहे. जेवढं काल यशवंत क्रिकेट खेळलाय ना, यशवंतने सिंगल हँडेड बऱ्याचशा मॅचेस काढल्या. तोच यशवंत आतापर्यंत चांगले बॅटिंग करतोय. आतापर्यंत धावसंख्या यशवंतची जर पाहिली तर यशवंत खेळतोय 22 धावसंख्येवरती, 10 चेंडू 22 धावसंख्येवरती. सरासरी स्ट्राईक जर पाहिली, स्ट्राईक रेट 200च, त्याच्यामध्ये 2 सिक्स आणि 2 चौकार आपण पाहिलं. रणजित दादा आपण यायचंय मंचावर, तुमचं सहर्ष स्वागत आहे. मुकुंद पाटील यांचं आगमन होतंय. एक एक करून प्लेयर येतील, असे आलोआलो जमा करा. वलवलकर पण आलोआलो जमा करतील. आयोजक आहेत वाट बघायला तुमची. नाही, प्लेयर कसेही येऊ द्यात, पण आलात म्हणून तुम्ही मनापासून आभारी आहोत. पूर्ण पालेश्वरी ग्रामपंचायत तुमचं सहर्ष स्वागत करते. चला स्पीडअप करायचंय वलवल संघ. झाला शेवटच्या ओव्हरचा मानकरी ठरतोय मला वाटतं दत्ता पाटील. ज्या दत्ता पाटीलने मागच्या 1 वर्ष अगोदर गोलंदाजी करताना मी पाहिलं होतं. जबरदस्त गोलंदाजी दत्ताच्या माध्यमातून पाहिली. वलवली ग्राउंड 2 वर आपण दत्ताला गोलंदाजी करताना पाहिलं आणि चांगली गोलंदाजी आपण दत्ताच्या माध्यमातून कित्येक काळ पाहतोय. त्या दत्ताला आता मात्र मान मिळतोय या पालेश्वरी ग्राउंडवर गोलंदाजी करायचा. 4थी ओव्हर घेऊन येतोय दत्ता पाटील. पहिला चेंडू खोलवार चेंडू, चांगला चेंडू म्हणता येईल. ज्या पद्धतीने यशवंतचा स्विंग आहे त्या स्विंगच्या अगेन्स्ट मध्ये गोलंदाजी करत असताना दत्ताला पाहिलं. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 34. लॉस ऑफ 2 विकेट्स. आतापर्यंत 2 विकेट गमावले. धरणा 40+ संघाचं ही मनापासून आभार. तुम्ही वेळेवर आलात, मॅच मध्ये खेळलात. जरी मॅच परास्त झाला असाल तरी पण तुमचं मनापासून आभार. याच्या पुढच्या वाटचालीसाठी तुमचा हार्दिक शुभेच्छा. आणि आता शुभेच्छा देतो यशवंत. जसा फुलटा चेंडू मिळाला, वलवली संघाने जे फुलटा चेंडू दिलेत ते आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवताना यशवंतला पाहिलं आणि षटकार आणि धावसंख्या धावफलकावर पाहतोय 40. लॉस ऑफ 2 विकेट्स. याच दरम्यान आमचे नंदू दादा घरत काळुंद्रे यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर दादा भगत यांचं नांदगाव यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर विकास की ती रात्री कधी कधी फुटते आणि आता मात्र पुन्हा फुलटास आणि परत हा षटकार आला आणि षटकार आणि फ्लॅट 6 आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक 2 सिक्स. धावसंख्या धावफलकावर 46 पाहतोय. यशवंतच्या फलंदाजीचा आपण जर विश्लेषण केलं, 34 धावा ठोकून काढल्या.
14 बॉल मध्ये 34 धावा, जबरदस्त बॅटिंग, त्याच्यामध्ये 4 षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले. यशवंतची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. त्याची जागा सांभाळण्यासाठी आपण जाताना पाहतोय मुकुंद पाटीलला. मुकुंद पाटील एक अतिशय जबरदस्त प्लेयर, मुकुंद जातोय ऑन अ स्ट्राईक. दत्त भगत, दत्त पाटील बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. आतापर्यंत दत्ताने 4 चेंडू फेकले, 2 चेंडू बाकी आहेत. त्यामध्ये अतिरिक्त चेंडूवर स्विंग मिळाला आणि जगदीशने कोणती चुकी केली नाही. आता मात्र बॉल कनेक्ट करू शकला नाही. निर्धाव चेंडू होता, मात्र इनसाइड एज लागली आणि इनसाइड एजने 1 धाव मिळाली. धावसंख्या धाव फलकावर पाहतोय आपण 48, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र शेवटचा चेंडू प्रेम ऑन स्ट्राईकला आहे. गोलंदाज दत्ता ज्याने 2 जरी षटकार दिले असेल. प्रेम याचं कनेक्शन प्रॉपर आहे, मात्र पुढे जाणं गरजेचं होतं. चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक अशोक पालेकर याच्याकडून. आणि आता मात्र ओव्हर थ्रोच्या माध्यमातून थ्रो जाते तिथे गोवर्धन पालेकर बॅकअप देत असताना जबरदस्त बॅकअप आपल्या गोवर्धन पालेकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या 2 मिळाले. धावसंख्या झाली 50 संघाची आणि 51 धावसंख्येचं टार्गेट असेल तो म्हणजेच वलवली संघाला खारघर संघाच्या विरुद्ध. हॅलो, तत्पूर्वी ज्या खेळाडू असतील त्यांना विनंती आहे की आपण जर जेवायचं करून बाकी असेल खेळाडूंपैकी किंवा प्रेक्षकांपैकी तर आपण प्लीज जेवण करून घ्यायचं आहे. जेवणाची व्यवस्था जेवणाच्या मंडपामध्ये जाऊन आपण जेवण करून घ्यायचं आहे. हॅलो 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 हॅलो, नक्कीच आपण नेक्स्ट मॅच पाहू शकाल. याच्यानंतर विनरची मॅच होणार आहे. पहिला परगे संघ जिंकलेला आहे आणि याच्यातनं जो जिंकेल वलवली की खारघर, त्याच्यातनं जो सामना जिंकेल तो परगे संघाशी खेळणार आहे लगेचच. चला, खारघर संघाने लगेच ताबा घ्यायचा आहे मैदानाचं आणि सलामीवीर वलवली संघाने लगेच पाठवायची आहे. राजेजी म्हात्रे यांचं पण आगमन झालंय आज बऱ्याच दिवसानंतर, गॅप नंतर आज मैदानात खेळताना आपण पाहतोय. आपण विश्लेषण पाहिलं ना, ती 50 धावा झाल्या, 51 धावांचं टार्गेट असेल. पहिल्या ओव्हरमध्ये प्रदीपने खर्च केला 10 धावा, त्याच्यानंतर अशोक पालेकरने 14 धावसंख्या खर्च केले. त्याच्यानंतर मात्र महेंद्र पाटील यांनी 10 धावा खर्च केल्या आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर दत्ता यांनी 16 धावा खर्च केल्या आणि अशा 50 धावांचं धावा काढून 51 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. ते म्हणजेच वलवली संघासमोर. वलवली संघ एक बलाढ्य संघ, या मैदानामध्ये नाईट स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरलेला हा संघ, तो संघ आज मैदानात आपण खेळताना पाहतोय बराच काळानंतर. सत्यवंत दादा या कॉमेंट्री करा या. तर चला आपण नेक्स्ट मॅच पाहू शकाल. नक्कीच आपण पाहिलं तर वलवली विपक्ष खारघर या 2 संघामध्ये एक आपण बिग फाईट मॅच पाहतो. पाहिलं तर रुपेश भाई बॉल कुठे आहेत बघा ना. नक्कीच पाहिलं तर खारघर संघाने आतापर्यंत फलंदाजी करत असताना 4 षटकामध्ये 50 धावांचं एक चांगलं असं समीकरण सेट केलं या मैदानावरती आणि 4 षटकामध्ये या 51 धावांचं टार्गेट आहे. ते 51 धावांचं टार्गेट कसं काय सेट करतं हे पाहणं गरजेचं असेल. वलवली संघ 2 आघाडीचे प्लेयर्स नक्कीच मैदानाचा ताबा घेत आहेत. मला वाटतं प्रदीप
आणि महेंद्र अशी जोडी पाहिलं तर कित्येक वर्षाचा अनुभव या दोन्ही फलंदाजांना आहे. कित्येक वर्षात ते या गावासाठी खेळतायत. वलवडी गावासाठी नक्कीच चांगल्या प्रकारचा सहभाग त्यांच्याकडे होत आहेत. प्रीतम आमचे सत्यवानजी म्हात्रे बॉलाची चाचपणी करतायत आणि चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारचा चेंडू निवडून चॉईस करून तो चेंडूला मागणी असेल जो चांगला उडणारा चांगला पळणारा चेंडू असेल. जसं आपण शर्यतीमध्ये पळणाऱ्या बैलाची चॉईस करतो तसं या खेळामध्ये सुद्धा एखाद्या पळणाऱ्या चेंडूची चॉईस केली जाते. सत्यवान दादांनी चॉईस करून तो त्यांच्या फलंदाजाच्या हातामध्ये दिला आहे. आणि प्रदीप आणि महेंद्र अशी जोडी यावेळी या 51 धावांचं एक टार्गेट जे आहे ते मनसुबे इरादे स्पष्ट करण्यासाठी इथे नक्कीच जात आहेत. त्यांना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असेल नक्कीच कारगर संघाकडून या 51 धावांचं समीकरण आहे ते कुठेतरी आपण कसं काय अडकून किंवा कसं काय स्टॉप करून ठेवायचं त्यांना कसं काय जखरून ठेवायचं हे पूर्णपणे जिम्मेदारीनं त्यांच्या कर्णधारांनी स्वतः जिम्मेदार उचललेले आहे. नक्कीच गोलंदाज असेल मला वाटतं यावेळी नक्कीच कारगर संघाचं पाहिला तर महेश भोईर स्वतः संघाचे कर्णधार एक आदय वलप विभागाचे सुद्धा एक ते चांगले प्लेयर्स आहेत. चांगल्या प्रकार सहभाग या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये त्यांचा लाभला गेला आणि तेच महेश भोईर येत आहेत पुन्हा एकदा या बॉलिंग ट्रॅकवरती. प्रथमतः पहिलं षटक हाताळण्याचा ज्यांना मान मिळतोय तो पहिला गोलंदाज अतिशय सुरेख असतो कारण पॉवर प्लेचं षटक असतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी धावामध्ये रोखणं हे गरजेचं असणे. आताचा चेंडू सुरेख पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. डीजे ट्रॅव्हल्स होत आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू गेलाय पुन्हा एकदा दणदणीत चौकार. डीजे दुसराच hit. झापूक झुपूक झापूक झुपूक. वैयक्तिक 11 धावसंख्येवरती सुंदर गोलंदाजी परंतु इथे फलंदाजी महेंद्र पाटीलच्या बॅटमधून यावेळचा चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल्स होतो. स्वतःच्या पॉलोमध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न असेल कदाचित आणि सुरक्षितरित्या सेफ लँडिंग आणि अशा प्रकारे एक सुरक्षित अशी कॅच इथे हाताळली स्वतः गोलंदाज आणि बॅक टू पवेलियन. एक पहिला गडी बाद वलवडी संघाचा. डीजे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणारे आमचे सन्मान्य रणजितजी पाटील साहेबांचं इथे शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि बाद झालेला फलंदाज महेंद्र पाटील बॅक टू पवेलियन आल्यानंतर जात आहेत आमचे उत्कृष्ट दमदार जे समालोचकाची भूमिका हमेशा चांगल्या प्रकारे निभावतात आणि वलवडी संघाचे कर्णधार सत्यवानजी म्हात्रे साहेब जात आहेत मैदानावरती ताबा घेत आहेत. परंतु इथे 51 धावांचं समीकरण आहे आपल्या समोर
आणि या 51 धावा कशा प्रकारे आपण चेस करू याचं मनसुबे त्यांच्या मनामध्ये नक्कीच असेल. नक्कीच जिंकण्याचा ध्यास प्रत्येक खेळाडूकडे असतो. प्रत्येक खेळाडू हा जिंकण्याच्या आशेने येत असतो, उतरतो मैदानावरती आणि ते आशा कुठे निर्लोप करायचा प्रयत्न इथे मात्र कारगर संघ करेल का? कारगर संघाचा आक्रमकता सिद्ध करणारा हा गोलंदाज जो महेश भोईर आक्रमकता सिद्ध करतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेत, 2 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये धावा खर्च केल्यात. एकूण पाहिल्या तर 11 धावा, 1 चौकार, 1 षटकाराचा त्याच्यामध्ये समावेश. यावेळी इनसाइड एज लागतोय आणि यावेळी काय घडलंय तर ज्यांनी आक्रमकता सिद्ध करण्याचे प्रयत्न केले होते तर बॅक टू पवेलियन सत्यवान मात्र डीजे पाळेकर एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, एक उद्योगपती. आज 40+ मध्ये खेळण्याची संधी आणि चांगल्या 40+ म्हटलं तर सर्व खेळाडू हे काही बिझनेसमॅन आहेत, सर्व खेळाडू काही चांगल्या कंपनीमध्ये जॉबला आहेत आणि त्याच्यामध्ये 40+ मध्ये एक जिम्मेदारी प्रत्येक खेळाडूच्या अंगावरती आहे. संसार आहे, घर आहे, प्रपंच, नोकरी धंदा आणि आत्ताचा चेंडू सुरेख चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाहीये. एक निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि एक सुंदर चेंडू म्हणावा लागेल. गोलंदाज यावेळी महेश भोईरच्या गोलंदाजीतील विश्लेषण करणं महत्वाचं आहे, कारण प्रत्येक गोलंदाज हा यावेळी पुन्हा एकदा इनसाइड एज लागतो, पाहणं गरजेचं आहे. बॅक टू पवेलियन पुन्हा एकदा मोठा आग लागत असतो. यावेळी पाहिलं तर गोवर्धन पाळेकर बॅक टू पवेलियन डीजे. पाहिलं तर तू चल मी अशी अवस्था करतो वलवली संघ. अति घाई संकटात जाई, परंतु इथे वलवली संघाला घाई करण्याची गरज नाहीये, कारण 4 षटक आहेत. 4 षटकामध्ये 50 धावा सहज गता येत आहेत. पहिलं षटक आहे, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा जरी खर्च केल्या असल्या तरी महत्वाचे 2 मधल्या फळीतील जे फलंदाज होते, एकीकडे पाहिलं सत्यवान मात्रे, त्याच्यानंतर आमचे गोवर्धन पालेकर यांची विकेट घेण्यामध्ये यशस्वीरित्या पूर्ण झालेत. महेश भोईर पुन्हा एकदा सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. यस, सुरेख चेंडू कडवला आता माझं पुन्हा एकदा आणि नक्कीच यस, अंपायर डिसिजन आउट. फलंदाज पुन्हा एकदा आदरा गवसो तू चल मी आलो अशी भूमिका वलवली संघाने साकारले आणि बॅक टू पवेलियन अर्जुन पालेकर डीजे. सुंदर अशी आपण गोलंदाजी पाहिलं तर पहिला गोलंदाज जो आपण मानला गेला महेश भोईरला, जरी धावा 12 खर्च केल्या होत्या, नक्कीच 1 चेंडू मध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाजानं, आणि त्या गोलंदाजानं शेवटच्या क्षणी आपली गोलंदाजीवर पूर्णपणे धार दिली, आपला ताबा सांभाळलाय आणि महत्वाचे 4 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय. नक्कीच महत्वाचे गडी बाद करण्यासाठी इथे महेश भोईर हा गोलंदाज यशस्वी होण्यासाठी कारण असेल त्यांचे जे कॅच उडल्या त्या कॅच घेणारे क्षेत्ररक्षक यांनी चांगल्या प्रकारे कॅच घेतली. यास नंतर आपण नक्कीच विनोदची मॅच या सामन्यात तो जिंकेल, तो खेळणार आहे परगे संघासमोर. नक्कीच पाहणं गरजेचं आहे. येत आहेत नवीन गोलंदाज यावेळी नितीन.
नितीन गोलंदाज जी मार्कवर सज्ज असेल. फलंदाज यावेळी असेल प्रदीप आणि अशोक. मुकुंद येतात गोलंदाजी मार्कवर. या साताचा चेंडू सुरू, एक चेंडू थांबणार नाहीये, चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क. षटकार डीजे. प्रदीपचं पॅड झालंय. खरंच 6 चेंडू नॉन स्ट्राईकला असताना आता तर स्ट्राईक भेटली आणि पहिल्याच चेंडूवर षटकार मारलाय प्रदीपनं. आताचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये विसावतोय, उंची जास्त काढतोय. काय घडलं पाहणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा आला इथे 4 धावींसाठी. गेलाय चौकार डीजे. तरी 4 गडी बाद झालेत असे वळवळी संघाचा, परंतु जोपर्यंत प्रदीप आणि अशोक जोपर्यंत मैदानावर आहे तोपर्यंत वळवळी संघ सुस्थितीमध्ये असेल. प्रदीप खेळतो आतापर्यंत चांगल्या धावसंख्येवर, 1 चौकार 1 षटकार अशा पद्धतीने चांगल्या प्रकारे धावसंख्या करण्याचा उभारण्याचा प्रयत्न आहे प्रदीपचा. पुन्हा एकदा गोलंदाज. त्यावेळी काय घडलंय तर जे 2 फलंदाज घडलंय तेच घडलंय. बॅक टू पवेलियन, महत्वाची फळी बाद झालंय. प्रदीप बॅक टू पवेलियन डीजे. अजय करणारा असा एक खेळाडू असावा. या 51 धावांचं समीकरण आहे ते पार करणारा हा फलंदाज असावा. आणि फलंदाज जातात त्यावेळी नवीन फलंदाज राजेश सुद्धा एक चांगल्या आक्रमकता अशी सिद्ध करणारे फलंदाज आहेत. धावफलकावर धावा पहिल्या चेंडूवर 11 आल्या होत्या, त्याच्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो खारघर संघ. आणि आता धावफलकावर एकूण धावा लागल्यात 21 धावा. शुभांक 21. पाहिलं तर गोलंदाज यावेळी मुकुंद. यावेळी सुरेख चेंडू होता, ऑफ स्टंपचा चेंडू होता, फलंदाजी बॅटच्या पट्ट्यात नाही, एक निर्धाव चेंडू समाप्ती होती. आणि अशा प्रकारे सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज मुकुंद याची पाहिलं तर इथे कमबॅक करावं लागेल. मोठ्या पटक्यांची आवश्यकता आहे वळवळी संघाला. या सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. गोलंदाज मुकुंद याचे आतापर्यंत 2 चेंडू पैकी दोन्ही निर्धाव चेंडू म्हणावे लागतील, कारण कुठल्याही प्रकार धाव येऊ देत नाही. सत्यव मात्र आमचे विचार करतात की कशा प्रकारे फलंदाजी करणे. 51 धावांचं समीकरण आहे. कुठेतरी ते समीकरणाला सरेतोड उत्तर देणं गरजेचं आहे. परंतु इथे सुंदर प्रकारे 3 चेंडू नक्कीच आपण गेलेत, 3 चेंडू डॉट काढलेत. यशस्वीरित्या इथे गोलंदाजी करतोय गोलंदाज मुकुंद. खारघर संघाचा आपण पाहतो, आपण जो सामना पाहतो खारघर विपक्ष वळवली. प्रथम खारघर संघाने पाहिलं तर वळवली संघाने फलंदाजी करत असताना 50 धावा काढून 51 धावांचं समीकरण सेट केलंय. आणि या 51 धावांचं समीकरण आता खारघर वळवली संघ कशा प्रकारे यशस्वी करतो पाहणं गरजेचं आहे. परंतु आतापर्यंत धावफलकावरती फलंदाज बाद झालेत, एकूण 5 फलंदाज बाद झालेत. आणि त्याच्यानंतर पाहिलं तर धावफलकावरती एकूण धावा लागल्यात 21 धावा. कमबॅक करावं लागेल. पाहिलं तर दुसरं षटक इथं नक्कीच 2 षटकं संपलेले आहेत. 2 षटकानंतर आपण पाहिलं तर 21 धावा धावफलकावरती. अजूनही 2 षटकं बाकी आहेत, म्हणजे 12 चेंडू आणि 12 चेंडू आणि 30 धावांचं आवश्यकता आहे. अजूनही 12 चेंडू 30 धावा इथे करणं गरजेचं आहे. परंतु इथे वळवली संघाला कमबॅक करावं लागेल. वळवली संघाला मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं आहे. दरम्यान आमच्या भोजन कक्षामध्ये भोजनाची व्यवस्था
पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता चेंडू दरम्यानच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला यावेळी चौकाराच्या दिशेने आणि डीजेला संधी. जरी मारला असला तरी चांगला पण कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. फलंदाज यावेळी असेल, यावेळी हा एक चेंडू होता, ड्राईव्ह केला चेंडूवर नक्की थांबण्याची आवश्यकता असेल. चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क, षटकार विजय. कुणाला काही कबूल करावं लागेल इथे. पाहिलं तर फलंदाज अशोक पालेकर एक आक्रमकता सिद्ध करावी लागेल, ज्या चौकार मारलाय आणि 10 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. धाव फलकावर एकूण धावा लागतात 31 धावा. अजूनही 10 चेंडू 20 धावेची आवश्यकता आहे. नक्कीच सामना होता कुठे 12 चेंडू 30 धावेची आवश्यकता होती आणि आता 10 चेंडू 20 धावा, म्हणजे 2 चेंडू मध्ये 10 धावा काढत यशस्वी झाला मी म्हणेन वलवली संघ. कारण जोपर्यंत इथे पाहिला तर अशोक आणि राजेश जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत सुंदर व्हेरिएशन गोलंदाजीवर म्हणावं लागेल. तंत्रशुद्ध पद्धतीने गोलंदाजी. जरी 2 चेंडू आपल्यावर 2 चेंडूवर प्रति हल्ला केला असला तर या चेंडूवर कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज. इनसाइड स्विंग नक्कीच बॅट कट आणि यावेळी फलंदाज बॅक टू पवेलियन. पुन्हा एक चांगली मधल्या फळीतील फलंदाज चांगला होता कुठेतरी अशोक हा फलंदाज इथे बॅक टू पवेलियन आदरा बसतोय वलवली संघाला. डीजे जेवणाची ज्यांनी व्यवस्था केली ते आमचे सन्माननीय अजयजी मोरावकर, आपलं खूप खूप धन्यवाद आहे. त्याच्यानंतर कालचं आपण जेवण पाहिलं ते जितेश गोविंद म्हात्रे यांच्याकडून दिलं होतं, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच पाहिलं तर अन्नदाता सदा सुखी, अन्नदान हे महत्त्वाचं दान आहे आणि नक्कीच इथे त्यांची ती भूमिका निभावली आहे. आपण पाहिलं वलवली संघ इथे बॅकफुटला येण्याचा प्रयत्न करतो, परंतु अजूनही पाहिलं तर 9 चेंडूचा सामना बाकी आहे. 8 चेंडू आणि पाहिलं तर 20 धावाची आवश्यकता. 8 चेंडू 20 धावा मनसुबे स्पष्ट करावे लागतील. मोठ्या फटक्यांची आवश्यकता नक्कीच असेल वलवली संघाला, परंतु गोलंदाज नितीन चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय खारघर संघाकडून. बॅट्समन कोण? गोवर्धन बॅट्समन नाव काय? जगदीश. यस, जगदीश जातात नवीन फलंदाज. अकुट टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता कदाचित इथे 2 स्विंग चेंडू सुरेख गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगल्या प्रकारची प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे महत्वाचे फलंदाज ज्यावेळी बाद झाल्यानंतर पूर्णतः नक्कीच पाहिलं तर गोलंदाज येतात नवीन गोलंदाज यावेळी यशवंत हा गोलंदाज. यावेळीचा चेंडू हाय ते किंग जिंकण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू गेलाय आउट ऑफ पार्क, षटकार डीजे.
लेफ्ट स्टंपच्या खूपच बाहेर जातो. पंचांचा इशारा आला वाईटच्या मधून आव्हांतर धाव संख्येमध्ये भर आणि संघ पोहोचलाय 38 या धाव संख्येवरती. 5 चेंडू अजूनही शिल्लक आणि पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न तो मिस होतोय चेंडू. इथे मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. पाहणं गरजेचं आहे परंतु इथे एकच धाव. बॅक टू पवेलियन. आत्महत्या म्हणावी लागेल आणि फलंदाज बाद विजय. बारा 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता. प्रति हल्ला प्रति चौकार प्रत्येक चेंडूवर येणं गरजेचं आहे. पुन्हा गोलंदाज यावेळी सुरेख चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा संपर्क होत नाहीये. कमबॅक करतो हा गोलंदाज. पाहिलं तर यशवंत खारकर संघाकडून नक्कीच समीकरण उरलंय. 3 चेंडू 12. एखादा मोठा फटका या चेंडूवर पूर्णतः चित्र नक्की स्विंग होतोय चेंडू आणि इनसाइड एज लागतो. करा घेते हलके प्रकारे फलंदाज पुन्हा एकदा बॅकफुटला. आता मात्र समीकरण उरले 2 षटकाराची. प्रत्येक म्हणजे 2 चेंडू बाकी 2 आणि 12 धावेची आवश्यकता. 2 षटकाराची आवश्यकता आहे. बॅकफुटला येण्याचा प्रयत्न सत्यव मात्र थोडेसे आमचे चलबिचल होत आहेत. मनामध्ये थोडेसे दुखावलेत ते मला वाटतं. कमबॅक करावं लागेल परंतु गोलंदाज यशवंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय परंतु येथे फलंदाज आहेत मात्र विनोदला आक्रमकता सिद्ध करावी लागेल. 2 चेंडूवर 2 प्रति हल्ले 2 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. करणं गरजेचं आहे. यस करेक्शन. परंतु इथे काय घडलंय तर पाहणं गरजेचं आहे. चेंडू गेला इथे पाईन लेग क्षेत्रामध्ये गलिच्छ क्षेत्रामध्ये परंतु इथे 1 धाव आणि एका धावेनं पाहिलं तर आता मात्र पूर्णतः यस नक्कीच आमचे सत्यवान जे मात्र थोडेसे नाराज कारण जे फिल्डर्स घेतलेत त्यांनी 2 कॅचेस लपवल्या चांगल्या. 4 कॅचेस घेतले आणि वडवडी संघाला कुठेतरी निराशाच्या दिशेकडे वाटचाल करून लावलाय. लहू बोईर आपण थोडेसे कान उघडे ठेवा. सत्यव मात्र काय बोलतोय. नक्कीच आता चेंडू सुरेख चेंडू होता. इथे मात्र काय घडलंय इथे घडलंय इथे जिंकलाय वलवडी पाहिलं तर खारघर संघ आणि वलवडी संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात आणि कुठेतरी बॅकफुटला गेलात. नक्कीच 51 धावांचं समीकरण होतं ते आपण पेलू शकत नाहीये आणि अशा प्रकारे स्पर्धेमध्ये आपण भाग घेऊ शकत नाही. आणि नक्कीच नक्कीच या सामन्याचा हिरो कोण असेल तर मॅन ऑफ द मॅच हिरो असेल यशवंत पाटील आपण यायचं आहे. आणि खारघर संघाचे कर्णधार सत्यव मात्र या पण कॉमेंट करला. आणि वलवडी संघ आपण जेवल्याशिवाय कोणी जायचं नाही. वलवडी संघ आपण